विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात अगोदर ना मला तुम्हाला एक शब्द सांगायचा आहे. तो शब्द आहे क्लृप्त्या. तुम्ही म्हणाल, "काय बोललास सर मला काही कळालंच नाही." हां, ठीक आहे. मराठी शब्द होता. मराठी शब्द क्लृप्ती. ओके. तुमच्यासाठी नवीन आहे. पण तुम्हाला हा शब्द माहितीच आहे जुगाड. ओके. ॲक्चुअली काय होतं बघा, हिंदी पण मला तेवढीच प्रिय आहे जेवढी मराठी आहे. पण आपण मराठीकडे दुर्लक्ष करत चाललोय स्वतःहून. हे चुकीचं आहे. त्यामुळे एखादा नवीन शब्द बरं, आता व्हिडिओ अतिशय छोटा असणार आहे. मला एक शॉर्टकट तुम्हाला सांगायचा आहे. क्लिअरली मी तुम्हाला सांगतो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आज आपल्या क्रॅश कोर्समध्ये हा व्हिडिओ तुम्हाला करायचा आहे. 2 पार्ट तुम्हाला दिलेले आहेत, ते फिनिश करायचे आहेत. त्यात तुम्हाला शॉर्टकट्स दिसणार आहेत. आज ॲट एनी कॉस्ट हा टॉपिक संपवायचा आहे. तर मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक-एक शॉर्टकट देत जाईन बरं का. पण मी काय केलं तुम्हाला क्लिअरली सांगतो. हा शॉर्टकट आहे. एका मुलाने मला डाउट विचारला. ॲक्चुअली व्हिडिओ लेक्चरमध्ये झालेलं होतं. त्यानं ते बघितलं नव्हतं. डायरेक्ट पी-वाय-क्यू सोडवायला सुरुवात केली होती. त्याला मी म्हटलं, "अरे अगोदर लेक्चर बघ. त्यातले सगळे शॉर्टकट्स आहेत. शॉर्टकट वापरून सोडवायचा आहे हा प्रॉब्लेम अँगल बायसेक्टरचा." मी तुम्हाला सांगतो शॉर्टकट माहीत असेल, तर हा प्रॉब्लेम किती कमी वेळात होतो. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. पण ते जर शॉर्टकट माहीत नसेल, तर काय करणार असं होईल. आता लक्ष द्या. हे इक्वेशन त्यांनी दिलंय आणि हे त्याच्या बायसेक्टरचं इक्वेशन आहे. या इक्वेशनवर मला A ची व्हॅल्यू 1 मिळाली, B ची व्हॅल्यू -4 मिळाली, 2H ची व्हॅल्यू -3 याचा अर्थ H ची व्हॅल्यू -3/2 मिळाली. बरोबर आहे? कसं काढलं कळालं का? या इक्वेशनला आपण ax² प्लस 2hxy प्लस by² शी कंपेअर केलं. ओके. तर मला सांगा अँगल बायसेक्टरचा शॉर्टकट काय आहे? सांगतो. इतकं सोपं आहे ना असा शॉर्टकट आहे. की x² - y² अपॉन a - b दॅट इक्वल्स टू xy अपॉन h. सिंपल. झालं इक्वेशन तयार अँगल बायसेक्टरचं म्हणूया आपण. असे खूप शॉर्टकट आहेत बरं का बाळांनो. आता मला सांगा, मी इथं लिहिलेलं तुम्हाला कळालं का रे, की मी अपॉन 5 कसं लिहिलं? a - b ना, a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू -4 आहे. मायनसमुळे मायनसचं प्लस होणार. हे येणार. ओके. हे xy तसंच राहू दे. h ची व्हॅल्यू काय रे? -3/2. -3/2 वर जाऊ दे. मायनस आणि इथं वर दिलं तर चालेल. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार आहे सांगा? 3x² - 3y². ओके. हे इकडे जाऊ दे. दॅट इक्वल्स टू -10xy. हे मायनस इकडे गेलं प्लस होऊ दे म्हणजे 3x² प्लस 10xy. हे एवढं सोडवायची गरज नाही. मी लगेच आन्सरकडे जाणार होतो. पण सोडवलं आपण. बायसेक्टरचं इक्वेशन तयार झालं. आता त्यांनी जे इक्वेशन दिले त्याला त्याच्याशी कंपेअर करा. 3x² kxy -3y² इक्वल टू 0 हे तर कंपेअर झालं. याचा अर्थ -k ची व्हॅल्यू 10 आहे. कंपेअर करा. xy कोएफिशियंट 10, xy मायनस आणि इकडे घ्या. मग -10 आन्सर मिळालं. आत्ताच्या आत्ता तुमच्या 3-4 चांगल्या मित्रांबरोबर हा शॉर्टकट शेअर करा. जेव्हा हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर एका मुलानं मला हा डाउट विचारला ना, आज सकाळी 5 वाजताच मुलं अभ्यासाला आलेले आहेत. मी त्या मुलाला म्हणलं, "सगळ्यांना हा डाउट क्लिअर कर. प्रत्येकाला सांग." ओके. आणि मी सुद्धा येणाऱ्या प्रत्येक मुलाला हा प्रश्न विचारतोय, अँगल बायसेक्टरचा फॉर्म्युला. इतका लक्षात राहिलाय. माझ्या लक्षात राहिलाय, पण तुमच्या राहायला पाहिजे. यासाठी रिव्हिजन केली पाहिजे आणि मी क्लिअरली सांगतो, मित्रांना मदत करा. चांगले मित्र आहेत. मदत करा म्हणजे त्यांना फार तुमची गरज असं नाहीये. डिस्कशन करा असं मला म्हणायचं होतं. किती मिनिटाचा व्हिडिओ झाला सांगा बघू? 3 मिनिटाचा व्हिडिओ, एक शॉर्टकट क्लिअर असे 3-3 मिनिटाचे व्हिडिओ देणार आहे मी तुम्हाला. मला जसा वेळ मिळाला तसा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि एक एडिटर मिळालाय मला फुल टाईम. माझाच मुलगा आहे. कालच त्याचा पेपर झालाय 10वी चा. आता तो फुल टाईम मला अवेलेबल आहे. मॅडम काही गोष्टींची कमतरता आहे. माझ्याकडे फार मोठी टीम नाहीये. त्याच्यामुळे कधी-कधी व्हिडिओ माझी खूप इच्छा असते तुम्हाला व्हिडिओ देण्याची, पण राहत आहे. पण आता नाही. मी तुम्हाला व्हिडिओ देतच राहणार आहे. ओके. मग हे कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.